मी डिव्हिजनल फायर ऑफिसर GS एक्सपेक्टर. नेहरू फायर ब्रिगेडला 11:58 एक कॉल आलेला सुश्रुता हॉस्पिटलला, जे G+3 आहे तिकडे फायर कॉल झालेला आहे. तर आमची गाडी लगेच टर्नआउट झाली. नेरूच्या 2 गाड्या होत्या, वाशीच्या 2 गाड्या आणि कोपरखेरणीची 1 गाडी आणि बरोबर आमची टीम होती. तर बेसमेंटमध्ये एअर कंडिशनला काही हे झाल्यामुळे एक ब्लास्ट झालेला आणि काही आगीचं अजून नक्की कारण समजू शकलं नाही, पण तिकडे भरपूर धूर झालेला, तो धूर वरपर्यंत गेला. तर नेरूच्या आमच्या टीमने पूर्ण सुरुवातीला पेशंट आहेत जे OT-मध्ये पेशंट आहेत किंवा फर्स्ट फ्लोअर आणि ICU-मध्ये जे पेशंट OT-मध्ये ना ICU-मध्ये जे पेशंट होते आणि जनरल वॉर्डमध्ये सेकंड आणि थर्ड फ्लोअरला ते पेशंट आहेत, हाताने उचलून स्ट्रेचरने उचलून त्यांचं रेस्क्यू केलं. तोपर्यंत फायर फायटिंगचं ऑपरेशन पण चालू होतं आणि सर्च अँड रेस्क्यू पण चालू होतं. वरपर्यंत टेरेसपर्यंत गेल्यानंतर तिथे पण आम्हाला 3 रिलेटिव्ह किंवा पेशंट किंवा यांची मॅनेजमेंटची माणसं मिळाली, त्यांना पण आम्ही रेस्क्यू करून खाली आणलं. नियर अबाउट एक 20 ते 21 पेशंट होतं असं आम्हाला मॅनेजमेंटने सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी 8 ते 10 जण किंवा ते 12पर्यंत आम्ही अंदाजे रेस्क्यू केलेलं आहे आणि त्यांना पूर्ण त्यांनी मॅनेजमेंटने त्यांच्या पनवेलच्या सुश्रुता हॉस्पिटलला पाठवलेलं आहे.